राजकारणामध्ये अनेकदा शब्दांपेक्षा एखादा फोटो हा जास्त बोलका ठरतो. एक फोटो, एक कॅप्शन आणि अनेक राजकीय अर्थ. असंच काहीसं आजही घडलंय, ज्यावरच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राजकीय हालचालींना वेग आला होता आणि असं असतानाच पक्षानं अखेर अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. खरं तर या जागेसाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरेंच्याच नावाची चर्चा होती, पण त्यासोबतच या जागेसाठी सुषमा अंधारे यांच्या नावाची सुद्धा जोरदार चर्चा सुरू होती. मात्र दानवेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी केलेल्या एका ट्विटनं राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलंय. आता हे ट्विट नेमकं काय आहे आणि हा फोटो नेमका काय आहे यावरच बोलूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अश्विनी जाधव केदारी आणि तुम्ही पाहताय लोकमत व्हिडिओ. सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांना ओवाळतानाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि या फोटोसोबत त्यांनी आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या एका वाक्यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत समीकरणांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. उमेदवारी मिळाली नसली तरी देखील पक्ष प्रमुखांप्रती निष्ठा दाखवण्याचा हा त्यांचा प्रयत्न असून सोशल मीडियावरील पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटना उभी करण्यासाठी राज्यभर सुषमा अंधारे यांच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या आक्रमक भाषणांनी आणि भाजप शिंदे गटाविरोधातील जोरदार टीकेमुळे त्या ठाकरे गटाचा प्रमुख चेहरा बनल्या. ग्रामीण भागापासून शहरी भागांपर्यंत त्यांनी सभा, मेळावे, संवाद यात्रांमधून पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडली होती. त्यामुळे विधान परिषदेसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू होणं अगदी स्वाभाविकही मानलं जात होतं. मात्र पक्षाने अखेर विधान परिषदेची उमेदवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाच दिली. संघटनात्मक अनुभव, विधान परिषदेतील कामकाज आणि मराठवाड्यातील राजकीय समीकरणांचा विचार करून ठाकरे गटानं हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दानवे हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते मानले जातात, त्यामुळे पक्ष संघटना बांधणी या अनुषंगानं पक्षानं सुरक्षित आणि अनुभवी चेहऱ्यावर विश्वास दाखवल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे गेल्या काही महिन्यांमध्ये ठाकरे गटात अनेक राजकीय घडामोडीही घडताना दिसल्यात. काही नेत्यांची नाराजी, काही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, तर काही ठिकाणी संघटनात्मक फेरबदल यामुळे पक्ष सातत्यानं चर्चेतही राहिलाय. अशा परिस्थितीमध्ये सुषमा अंधारे यांचं ट्विट हे केवळ भावनिक प्रतिक्रिया नसून भविष्यातील राजकीय संकेतही मानले जात आहेत. पक्षात आपली निष्ठा कायम असल्याचं दाखवत त्यांनी कार्यकर्त्यांनाही स्पष्ट संदेश दिल्याचं बोललं जात आहे. सध्या सोशल मीडियावर अंधारे यांच्या पोस्टची जोरदार चर्चा सुरू आहे आणि समर्थकांकडून त्यांना पाठिंबा सुद्धा मिळत असल्याचं दिसतंय, तर विरोधकांकडून या ट्विटचा राजकीय अर्थ लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील ही घडामोड आगामी काळामध्ये आणखी चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. आता या व्हिडिओबाबतची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेजही फॉलो करायला विसरू नका. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.